बाबू, बोला. भूक लागली यार खूप. हा, मग काय बनवू? फ्रेंच फ्राईज आहे ना बनवून. फ्रेंच फ्राईज? हो. चला बनवूया. कुरकुरी ना. कुरकुरे. चल. नक्की चला. पडलं. चला आता ह्याला कट करूया. माझ्याकडे कटर नाहीये म्हणून मी चाकूनी कट करते. हे बघा, हे झाले कट करून. आता पुढची प्रोसेस स्टार्ट करूया. ह्याच्यात लागणारे आता फक्त हळद, कलर येण्यासाठी आणि कॉर्नफ्लॉवर. मीठ नंतर टाकूया आपण फ्राय झाल्यानंतर. हे बघा, हे मस्तपैकी मिक्स करून घेतलेत आणि तेल तापवायला ठेवलंय ऑलरेडी. तेल जास्त गरम नाही पाहिजे, मीडियम गरम पाहिजे. आणि हा लक्षात ठेवा, आपल्याला 2 वेळा फ्राय करायचं. पहिल्यांदा फक्त 2 ते 3 मिनिटच फ्राय करायचे आणि काढून घ्यायचे. हे बऱ्यापैकी थंड झाले. आता ह्याला परत फ्राय करूया लाल होईपर्यंत. चला. झाले रेडी. हे बघा, हे बघा छानपैकी फ्राय झालेत. आवाज बघा, क्रिस्पी झालेत की नाही. या आता ह्याच्यावरती आपण मीठ टाकूया. मीठ मी फक्त मीठ टाकते. तुम्ही पेरी पेरी मसाला पण टाकू शकता, त्याने अजून टेस्ट मस्त लागते. थोडा लाल मिरची पावडर पण टाकू शकता. माझ्याकडे पेरी पेरी मसाला नाही म्हणून लाल मिरची टाकते, त्याने पण छान टेस्ट येते. चला मी एक ट्राय करून बघते आता. खूप भारी झालेत. तुम्ही पण ट्राय करून बघा.